छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीच्या युती संदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये आज पहिली बैठक. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक असल्यामुळे जागा लढण्याबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं संभ्रम. आतापर्यंत 1075 उमेदवारांनी खरेदी केले उमेदवारी अर्ज. महापालिका निवडणुकांनंतर मनसेची जिल्हा परिषदेसाठी तयारी. शिवतीर्थावरती मनसेच्या दिलीप धोत्रेंना छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांसाठी देण्यात आले एबी फॉर्म. भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून सत्कार. यावेळी नगरसेवकांना शुभेच्छा देत जोपाने काम करण्याच्या सपकाळांच्या सूचना. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस. पिंपरणे परिसरामध्ये वाळू माफियांचा व्हिडिओद्वारे थेट महसूल प्रशासनाला आव्हान. तर वाळू माफियांचा तातडीने बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. धुळ्यातल्या लळिंग टोल नाक्याजवळ मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई. मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून 1,02,00,000चा दारू साठा जप्त. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक केल्याची माहिती. अमरावतीत जागतिक पारायण दिनानिमित्त 5,000 भक्तांचं सामूहिक पारायण. संत गजानन महाराजांच्या शिकवणींनी तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सोहळ्याचं आयोजन. या सोहळ्याला महिला आणि तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती. तामिळनाडूतल्या करूर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता विजय थलपतीची 5 तास सीबीआय चौकशी. 27 सप्टेंबरच्या सभेतील चेंगराचेंगरीत 41 जण मृत्युमुखी पडले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.